तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन कोऱ्या करकराच्या ताज्या व्लॉग मध्ये। तर आपण कुठे जाते आज? आज आपण चाललो स्तंभा उर्फ शिग्गर गल्ला दे त्याला तुम्हाला दाखवतो कसं राहील, बघत राहा कंटिन्यू। चलो बजाव रे। मित्रांनो, गोरामारच्या पायथ्याशी आलोय आम्ही। शिवम भाऊ, काय दोन शब्द? कमन रोकडा पैसा रोकडा काय ते मोकळा गाला कपडा कर कमर रात्री चर बसू जने टेकडी बस दोन शब्द झाले माझ्या मित्रांनो। चला आता फटाफट लवकर जाऊया आपण स्तंभा। चला, हे बघा या रस्त्याने यायचे आपल्याला वरती। हे बघा मंदिर आहे गोरामारचं। तर बघत राहा व्लॉगला कंटिन्यू। चेंगड्या बोले। तर मित्रांनो, गोरामारला निघालोय आम्ही। तर हे बघा चल रहा है काफिला। तर चला तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे, बघत राहा व्लॉगला कंटिन्यू। तर मित्रांनो, गोरामारला आलोय शेवटी। हे बघा दादा तिकडे नकट्या देवला यायचे आपल्याला, बेकार चालवावं लागेल, हे पण खतरनाक होतं, ते जरा जास्त आहे। हे बघा आपली गँग, तर जाऊ आपण। कसं वाटतंय येऊन? अरे एकदम मस्त, सगळं पोरं चांगलं व्यवस्थित चालतंय, एकदम मस्त वाटतंय। हा का? इकडे काय बनत आहे? सगळं ऐकून येत सगळं। इकडे काय पापड बनतोय। असं आहे का? एकदम व्यवस्थित मजा येते। कितवा वर्ष आहे? माझे 30 वर्ष आहे। 30वा? हा माझा 3रा आहे। हा 10 गुणिलेचा फरक आहे। स्वप्नील नाना, कसं वाटतंय तुम्हाला वरती चढून? मस्त वाटतंय, पण आहे ना नवीन पोरांनी येऊ नये। खूप अवसर राहते पोरांना की बेकार तो माडा करतो म्हणून, काही नाही बट लोसन बी काही नाही बट घरला जिरली नाही, असं नाही, धन्यवाद, बस जिरली आमची। एक मिनिट क्लिप घेऊन घे, त्याला जाऊ मध्ये तू आहे काय सांगतोस मग? गाइस आता आम्ही जातोय आपलं नकटेदेवच्या पायथ्याशी। उधर देखेंगे ना कैसी मजा आती, सबका मुंह उतर जाएगा मेरी जान। बड़े बड़े पत्थर में रहने वाले बाबा की जय, जय शिगड वाले जय। तर मित्रांनो, आम्ही चढता चढता चोर जिरावरती आलेलो, इकडे वरती। हे बघा असं खूप खोल आहे ना ते, त्यामुळे चोर जिरा म्हणतात त्याला। पुढे यायचंय मित्रांनो, तिथं वरती पर्यंत जायचंय, थोडस बाकी पण बेकार घेतले। हे बघा हे सगळे आराम करताय इकडे। जाऊ आता, काय भेटणार नाही आपल्याला, खतरनाक काम आहे, बघत राहा।
नमस्कार मित्रांनो, हा बोल, कुठून आलो आपण आपण? या दरीमधनं आलो आहे. हा का? इकडं आपण गोऱ्या मार्गाकडनं येत आहे. हा नक्क्या मामा आहे. तर मित्रांनो शेवटी पोहोचलोय नक्का देवला. हे बघा या रस्त्याने आलोय पूर्ण. बेकार चढाई करावी लागली. तुम्हाला मंदिर दाखवतो नक्का देवचं, आणि मग पुढे जुन्या स्तंभाला येऊ ते पण दाखवतो, आणि इथले पहाड वगैरे पण दाखवतो. तर बघत राहू व्लॉगला कंटिन्यू. थोडाफार आराम वगैरे करू, मग जुन्या स्तंभाला जाऊ. तिकडे प्रॉपर जत्रा राहील, ती पण दाखवू. आणि बाकीचे याचे बाकी मुलं त्यांची वाट बघतोय, तर त्यांना पण विचारू कसं आहे भाऊ, काय आहे, कसं वाटतं मला. हे बघा हे बघा आहेत सापडले, येतील. तर येऊ द्या त्यांना. ते इकडून असं पूर्ण वरती चढून येतील. येऊ द्या त्यांना, त्यांना विचारू कसं वाटलं, काय वाटलं. तर बघत राहू व्लॉगला कंटिन्यू. दोन शब्द. तुम्ही नक्ता देवपर्यंत आले, वरतून खालून वरती. आम्ही खूप कष्टाचे काम घेऊन खाले वरती आलेले. नक्क्या देववरती आलो आम्ही खालून. खूप अवघड आहे चढायच्या, परंतु चढलं गेलं सगळ्या बाबाच्या आशीर्वादाने. आणि सगळ्या मित्रांच्या पण, सगळ्या पोरांच्या पण व्यवस्थित सपोर्ट होता, त्यामुळे सगळं पुढं व्यवस्थित चाललंय. सगळ्यात लेट मीच होतो. काय विषय नाही ना, होत आहे चांगलं. दरवर्षी येतो आम्ही, पण यावर्षी थोडं अवघड गेलं, आणि पावसामुळे सगळा रस्ता धुतला गेला आहे खूपच, त्यामुळे थोडासा त्रास झाला. मित्रांनो कृपया करून पुढच्या वर्षी येऊ नये. बस एक नाही. मित्रांनो या पुढच्या वर्षी, परंतु व्यवस्थित या आणि गाडीवर या, दर्शन करून या मित्रांनो. आता पायी जाणं शक्य नाहीये, खूप अवघड गोष्ट आहे. आता आम्ही येतोय, माझे 30 वर्ष पूर्ण झाले. आता या वर्षी 30 वर्ष पूर्ण झाले माझे. तर मित्रांनो नक्कदेवचं दर्शन झालं आमच्यावालं. तर आता आम्ही चाललो जुन्या स्तंभाला, पाव पाव गाणे ऐकत मस्त. तर चला बघत राहू व्लॉगला कंटिन्यू, दाखवतो तुम्हाला कसा आहे रस्ता. मोठा आहे रस्ता, तरी पण जाऊ आम्ही. स्टेशन आहे, गाणं आहे आपल्याकडे ऐकायला. तर चला बघत राहू व्लॉगला कंटिन्यू. हा
वाल्याला आपण चिडवले पाहिजे. मित्रांनो सनसेट बघा सण्या भाऊ निघताना. सण्या भैया आपल्याला आणखी इतक्या वरती यायचे आणि आपण इतक्या खालून आलेलो आहे. बघा व्ह्यू शिवम भाऊ बॅटरी चमकवताना. तर बघा ना मित्रांनो ब्लॉगला कंटिन्यू आणखी दाखवतो तुम्हाला वर्ष. तो बघा मित्रांनो तो मुंग्या हार आहे तिथं. आपल्यासोबत धुळ्याचे सनी भाऊ पण आलेले आहेत. भाऊ कसं वाटतंय तुम्हाला आमच्या इथं स्तंभाला येऊन? काही नाही, चांगला अनुभव आलेला आहे. म्हणजे जसं वाटत त्याच्यापेक्षा जास्त अनुभव येऊ राहिला. हा का? असं वाटत राहिलं जसं सनसेट बघितलाय का कधी असा? सनसेट आज एकदम अनुभव लागते नाही अजून मला. पण मजा बी तशी येऊ राहिली, त्रास होऊ राहिला पण मजा बी तेवढी येऊ राहिली. ते मेन त्रास होते ना. मित्रांनो ब्युटी बघा पहाडाची. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसतंय आणि व्ह्यू बघा. बड़े बड़े पत्थर में रहने वाले बाबा की जय. जय श्री गढ़वाले. कर तिकडे घे ना, तिकडे घे ना, तिकडे कर ना, कर दाव. अरे भाई शिवम भाई डायरेक्ट सकाळ करून टाकले तू. वा वा जादू खूप आहे. तर मित्रांनो स्तंभ महाराजचे दर्शन झाले. आलो आम्ही शेवटीवरती. तर आता इथं बघा मंदिर आहे खालीच. तर आपण या बाबांना विचारू काय आहे त्या मंदिराचं रहस्य. आस्था ऋषि महाराज है. आज आपको दोगु सौर्य 12 महीना में आज निसब को सब दिया ले आला. आपो लागले फड़ो अगरबत्तिया बालो हो. आपो ऊपर यहाँ कोणी की बारो हो. वहाँ चिंते दोगुम है बड़ा जंगलुम है. जादू काय रहस्य तो पे आखिर है तो दादा गाना कोणी की बार है. कोणी माता की बार है. कोणी माता. ओके बाबा धन्यवाद. काय सांगितलं बाबांनी शिवम? बाबांनी असं सांगितलंय की आपण आता खूप परिश्रमाने इथे येऊन गेलो आपण अस्तमय टेकडीवर वगैरे. हा तिथं ते जे आहे ते आपले कोळी माताचे आपले हे आहे स्थान असं सांगितलंय बाबांनी. बस ओके असं आहे का? बाकी ओके आपलं ठीक आहे. एकदम सफरनामा भारी झालं. तर मित्रांनो आम्ही मुंग्याहार कॅन्सल करून टाकला. खूप गर्दी तिकडे. तर आम्ही काय माहिती कुठून तरी जाते मित्र घेऊन जाते आपलेवाले. हे बघा पुरा डांगे डांग रस्ता आहे. तर जाऊ आम्ही दाखवतो तुला सॉरी म्हणजे तुम्हाला दाखवतो मी कसं आहे काय आहे. ते बघा तिकडून जायचे. ते बघा पब्लिक अस्तंभा की पब्लिक बोले तो तबलीग. चलो गाइस दिखाता मैं तुमको कैसा है. ये देखो ये अपनी टोली है पीछे.
ये पूरे हड्डी खा थोड़ा ऐसा ऐसा करो ऐसा ऐसा हाँ ऐसा ऐसा। जय बड़े बड़े पत्थर में रहने वाले बाबा की। हे बघा मित्रांनो नजारा बघा नजारा इथून पुढे फक्त बक्षोदी करत जायचे आता उतरायचे तर बघत राहा व्लॉगला। भाई शिवम ती पुरी ती कोणतं गाव असतं ते तिथं ते झाड नाही लावत का ते चहाचे झाड कोणतं गाव असतं ते अरे हो जाऊ तिथपर्यंत यायचं मित्रांनो आपल्याला बघत आहे तुम्ही पुढे आवी की हो ही प्रॉपर है। देख सकते हैं गाइस हम कैसे उतर रहे हैं। हे बघा मित्रांनो आम्ही पूर्ण तिथं वरतून उतरत आलेलो आहे आणि तो बघा रस्ता तुम्हाला दाखवतो बघा तो बघा तो रस्ता ते येत आहे बघा लोक हा पूर्ण असं उतरत आलेलो आहे। इतका मोठा स्ट्रगल आहे आमच्यावाला आणखी पुढे जायचं आम्हाला तिकडे थोडीशी आराम करू दुकानावरती पाणी वगैरे पिऊ आणि मग देव नदीकडे जाऊ आम्ही तर तुम्हाला दाखवतो देव नदी वगैरे आणि रस्ता पण दाखवतो तर बघत राहा। तर मित्रांनो आम्ही आलोय आता शेवटी चांदसेली घाटला तर आमची यात्रा सक्सेसफुल झाली अष्टमी दिवशीची। तर बस आता काही नाही देव नदी आली होती पण तिला काय म्हणतात स्किप केली मी ब्लॉग मध्ये ऍड करायला बस दुसरं काही नाही। आणि शिवम भाऊ तुम्हाला थँक्यू कारण की शिवमनी काय म्हणतात आपलं हे केलं मोटिवेट व्लॉग बनव त्याच्यामुळे तर व्लॉग संपला। तर व्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा कमेंट मध्ये। व्लॉगला इथंच संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र।